समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकच्या मागच्या बाजूला भरधाव कारने धडक दिली। हा अपघात इतका भयंकर होता की कारचा पुढचा भाग ट्रकच्या मागच्या बाजूला घुसला। कारच्या मागच्या बाजूलाही तोडे गेले आहेत। समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना मालेगावच्या रिदोरा इंटरचेंज जवळ घडल्याची माहिती मिळाली आहे। अपघातग्रस्त कारने उभ्या ट्रकच्या मागील बाजूस धडक दिल्याने अर्ध्याहून अधिक कारचा पुढील भाग ट्रक खाली घुसला। या कारमधील 3 मृतांपैकी कारमधील मागील मृतदेह काढून तो मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। कारच्या पुढील सीटवर बसलेला चालक आणि एक जणाचा मृतदेह कारमध्येच फसलेला असून तो जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येणार आहे। कारची अवस्था इतकी भीषण आहे की मृतदेह कापून काढण्याची वेळ येते का असा प्रश्न निर्माण झाला आहे। अपघातग्रस्त कार ही अमरावती जिल्ह्यातील असण्याची शक्यता असून मृतकांची अद्याप ओळख पटलेली नाहीये। अपघातग्रस्त कारमधून 3 जण प्रवास करत होते। अपघातानंतर हायवे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघाताचं कारण अद्याप समजू शकलं नाही। याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे।